श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार. माझे नाव श्रुती आहे आणि मी होसूर, तामिळनाडू येथील रहिवासी आहे. आर्थिक समृद्धी आणि प्रगतीसाठी मला एक चांगली नोकरी मिळावी अशी मी प्रार्थना केली होती. माझ्या मोठ्या बहिणीच्या मार्गदर्शनानुसार मी नेमम येथील अष्टलक्ष्मी ऐश्वर्य वरम कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर मला एका शाळेत काम करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे मला उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत प्राप्त झाला. तथापि त्या उत्पन्नातून मला दरमहा सुमारे 6 ते 7 हजार रुपये रुग्णालयाच्या खर्चासाठी खर्च करावे लागत होते. हे वैद्यकीय खर्च थांबावेत अशी मी श्री परमज्योती भगवती भगवानांकडे मनापासून प्रार्थना केली. परंतु त्याऐवजी नवीन खर्च उद्भवू लागले. घरातील एखादी ना एखादी वस्तू बिघडू लागली, ज्यामुळे दरमहा जवळपास 10,000 रुपयांचा अनपेक्षित खर्च होऊ लागला. यामुळे मला पैसे उसने घेण्याची वेळ आली. मी कितीही कमाई केली तरीही मला माझे कर्ज फेडणे शक्य होत नव्हते आणि मी आर्थिक संघर्षाच्या एका दुष्ट चक्रात अडकल्यासारखे मला वाटू लागले. त्यावेळी माझ्या बहिणीने मला श्री अम्मांच्या दीक्षा दर्शनाबद्दल सांगितले आणि त्यात सहभागी होण्यासाठी मला आग्रहाने प्रोत्साहित केले. मला पुन्हा पैसे उसने घ्यावे लागणार असूनही मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. त्याच क्षणी मी मनात एक दृढ संकल्प केला की पैसे उसने घेण्याची ही माझी शेवटचीच वेळ असेल. त्या मनापासून केलेल्या प्रार्थनेसह मी त्या दीक्षा दर्शनामध्ये सहभागी झाले. श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादाने माझ्या आयुष्यात एक सुंदर परिवर्तन घडू लागले. माझे अनावश्यक खर्च हळूहळू कमी झाले आणि अखेरीस पूर्णपणे थांबले. परिणामी मला माझे सर्व कर्ज पूर्णपणे फेडणे शक्य झाले. तेव्हापासून मी माझ्या उत्पन्नाचा काही भाग श्री परमज्योती भगवती भगवानांच्यासाठी बाजूला काढून ठेवण्यास सुरुवात केली आणि त्या पैशांचा वापर विविध हवनांमध्ये सहभागी होण्यासाठी करू लागले. आज मी कर्जमुक्त जीवन जगत आहे आणि आर्थिक स्थिरता व समृद्धीचा अनुभव घेत आहे. कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने मला हे परिवर्तन आणि ही समृद्धी प्रदान केल्याबद्दल मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरणकमलांवर माझी मनपूर्वक कृतज्ञता अर्पण करते.